आयुष्यात दुसऱ्यामध्ये कोणता दुर्गुण आहे हे पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये कोणता चांगला गुण आहे हे पाहण्याकडे लक्ष द्या। सतत माणसं काय करतात, याच्यामध्ये हा खराब गुण आहे, त्याच्यामध्ये तो खराब गुण आहे, हे पाहूच नका, पण स्वतःमध्ये कोणता चांगला गुण आहे तो गुण ओळखून स्वतःची प्रगती करण्याकडे लक्ष द्या। एक राजा होता आणि त्या राजाचं एक गाव होतं। त्या राजाच्या गावामध्ये एक भिकारी माणूस होता आणि तो माणूस कोणतंच काम करत नव्हता। तो आपला आपण भीक मागायचा आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरून घ्यायचा। मग त्या राजवाड्यातल्या काही लोकांनी आणि त्या राजाच्या काही कामगारांनी सांगितलं राजाला की आपल्या गावामध्ये एक असा भिकारी आहे की ज्याचं तोंड बघल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये किंवा दररोज काहीच चांगलं होत नाही, दररोजचा दिवस खूप खराब जातो। मग राजाने न विश्वास करता राजाने सांगितलं की तुम्ही एक काम करा, आपण त्याला सजा देऊच, पण अगोदर माझ्या मनातली शंका दूर करण्यासाठी त्याचा एक चांगला फोटो, मी ज्या बेडवर झोपतो, मी ज्या पलंगावर झोपतो त्या पलंगाच्या समोर त्याचा फोटो आणून लावा। मग त्या सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांनी त्या माणसाचा एक चांगला फोटो आणून राजाच्या पलंगासमोर लावला। जसा राजा दुसऱ्या दिवशी झोपेतून उठला, राजांनी पाहिलं तर सकाळी सकाळी राजांनी प्रथम त्या माणसाचं तोंड पाहिलं आणि राजा दिवसभर कामाला गेला आणि दिवसभर राजा इतका कामात गुंतला की राजाला खायला सुद्धा अन्न मिळालं नाही। तेवढं राजवाड्यामध्ये पंचपक्वान्न असून सुद्धा राजाला साधा शिळा कुटका सुद्धा त्याच्या पोटात गेला नाही, किंवा त्या दिवशी त्यानं खूप काम केलं होतं आणि नंतर आल्याबरोबर तो शिकारीला सुद्धा गेला, त्याला प्यायला पाणी सुद्धा मिळालं नव्हतं। असा त्याचा दिवस गेला। राजाला संध्याकाळी खात्री पटली की सकाळी सकाळी या माणसाचं तोंड बघल्यामुळे आपला संपूर्ण दिवस वाया गेला। असं म्हणून राजाने सांगितलं सैनिकांना की एक काम करा, आता आपल्या गावामध्ये तो माणूस राहिलाच नाही पाहिजे, आता आपल्या राजवाड्यामध्ये सुद्धा तो माणूस आला नाही पाहिजे, आता त्याला आपण फाशीची सजा देऊया, बोलून आणा त्याला आमच्याकडे आणि उद्या सकाळी पहिल्याच मुहूर्ताला त्याला फाशी देण्यात यावी। आणि जसा त्या माणसाला राजवाड्यामध्ये आणण्यात आलं आणि त्याला कैदी करण्यात आलं। दिवस संपूर्ण उलटून गेला आणि दुसरा दिवस सकाळी सकाळी उजळल्यानंतर राजाने सांगितलं कैद्यातल्या त्या माणसाला बोलवा आणि त्याला फाशी देण्यात यावी। सगळी सभा भरली होती आणि तिथेच त्या माणसाला भर सभेत फाशी देण्यात येणार होती। मग राजाने सांगितलं आणि त्या राजाने विचारलं त्या भिकाऱ्याला, अरे सांग, आता तू 2 ते 3 मिनिटाच्या आतमध्ये तुझा प्राण जाणार आहे, तू मरणार आहेस, तू आता या जीवनाला सोडून किंवा या दुनियेला सोडून जाणार आहेस, मग तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग। त्यावर त्या माणसाने सांगितलं, माझी शेवटची इच्छा तर काही नाही, माझी शेवटची इच्छा इतकीच आहे की मला तुमच्यासोबत फक्त 2 ते 3 मिनिटं बोलायचं आहे। मग त्या राजाने त्याला, एवढीशी तुझी छोटीशी इच्छा आहे तर बोल, नक्की काय इच्छा असेल? मग त्या माणसाने विचारलं की तुम्ही माझं सकाळी सकाळी तोंड बघल्याबरोबर तुम्हाला दिवसभर फक्त खायला अन्न मिळालं नाही, पण मी आज तुमचं पहिल्यांदाच तोंड बघलोय तर मला डायरेक्ट माझं आयुष्य सोडून जाण्यासाठी माझं आयुष्य सोडून जावं लागत आहे, मग मला किती मोठं दुःख होत असेल तुम्हीच सांगा। मला फक्त तुमचं पहिल्यांदा तोंड बघल्यामुळं तर मला पूर्ण आयुष्य सोडावं लागत आहे, मग तुमचा चेहरा बघल्यामुळं तर किती आयुष्य खराब होत असेल आणि किती दिवस खराब जात असेल। मग राजाला कळून चुकलं की याला आता फाशी देऊन काही मतलब नाही। मग त्या माणसाच्या उत्तराने राजा सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि राजाने त्याच्यावरची सजा त्या मोडून टाकली। तर मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीतून नक्कीच कळालं असेल की दुसऱ्यामध्ये काय खराबी आहे हे पाहू नका, तर स्वतःमध्ये कोणता चांगला गुण आहे हे पाहून स्वतःची इतरांमध्ये प्रगती करून घेण्याकडे लक्ष द्या। धन्यवाद।